मोठी बातमी आपल्याकडे येते। उद्या उद्धव ठाकरेंची महामुलाखत होणार आहे। संजय राऊत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेणार असल्याचं समोर आलेलं आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। संजय राऊत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेणार आहेत। तर संजय राऊत उद्या उद्धव ठाकरेंची महामुलाखत घेणार आहेत। त्याचाच प्रोमो सुद्धा जारी करण्यात आलाय। तर उद्या उद्धव ठाकरेंची महामुलाखत, संजय राऊत उद्धव ठाकरेंची महामुलाखत घेणार असल्याचं समोर आले। सरकार रूपी रावणाचा वध केल्याशिवाय थांबणार नाही। संजय राऊत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेणार आहेत। संजय राऊत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेणार आहेत। संजय राऊत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेणार असल्याचं कळतंय। ते चित्र पाहून तुम्हाला काय वाटतं? जंतर मंतरवरचं ते चित्र पाहून तुम्हाला काय वाटतं? रावण रूपी सरकारचा किंवा सरकार रूपी रावणाचा वध केल्याशिवाय ते थांबणार। आया आया छपन दिन का बंदर बाल नरेंद्र बाल नरेंद्र। आपण जागे झाला असाल तर या तरुणांच्या पाठीशी उभे राहा। जय हिंद, जय हिंद। जंतर मंतरवरचं ते चित्र पाहून तुम्हाला काय वाटतं? रावण रूपी सरकारचा किंवा सरकार रूपी रावणाचा वध केल्याशिवाय ते थांबणार। आया आया छपन दिन का बंदर बाल नरेंद्र बाल नरेंद्र। आपण जागे झाला असाल तर या तरुणांच्या पाठीशी उभे राहा। जय हिंद, जय हिंद। जंतर मंतरवरचं ते चित्र पाहून तुम्हाला काय वाटतं? रावण रूपी सरकारचा किंवा सरकार रूपी रावणाचा वध केल्याशिवाय ते थांबणार। आया आया छपन दिन का बंदर बाल नरेंद्र बाल नरेंद्र। आपण जागे झाला असाल तर या तरुणांच्या पाठीशी उभे राहा। जय हिंद, जय हिंद। जंतर मंतरवरचं ते चित्र पाहून तुम्हाला काय वाटतं? रावण रूपी सरकारचा किंवा सरकार रूपी रावणाचा वध केल्याशिवाय ते थांबणार। आया आया छपन दिन का बंदर बाल नरेंद्र बाल नरेंद्र। आपण जागे झाला असाल तर या तरुणांच्या पाठीशी उभे राहा। जय हिंद, जय हिंद। तर आपण पाहतोय कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। कृष्णात, उद्धव ठाकरेंनी आवाहन केलेले की जागे झाला असेल तर सहभागी व्हा। नक्कीच उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोन भागामध्ये ही मुलाखत संजय राऊत यांनी घेतलेली आहे। 26 आणि 27 तारखेला या मुलाखतीचं प्रक्षेपण केलं जाणार आहे आणि त्याचा टीजर आता समोर आलेला आहे आणि या मुलाखतीच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मुलाखत आहे आणि त्या या मुलाखतीवर त्याचा सर्वात जास्त प्रभाव असलेला राहिल्यामध्ये त्यामध्ये सर्वाधिक जास्त मुद्दे हे विद्यार्थ्यांचं आंदोलन, पोलिसांकडून लाठीमार आणि त्यानंतर जे वापरून आहे आणि सर्वांना आवाहन केलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी की मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आणि त्याचबरोबर राज्य सरकार असू दे किंवा केंद्र सरकार असू दे त्यांच्या विरोधात या मुलाखतीच्या माध्यमातून टीका देखील त्यांनी केलेली पाहायला मिळते।
निश्चितच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचं विधान उद्धव ठाकरेंनी केल्याची आता चर्चा सुरूच झालेली आहे. मात्र कृष्णात एकूणच जर आपण पाहिलं तर यावेळी सरकार रूपी रावणाचा वध केल्याशिवाय सुद्धा थांबणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. या मुलाखतीच्या माध्यमातून हा सरकारला इशारा दिलेला आहे की या जे आंदोलन सुरू आहे दिल्लीमध्ये, त्यासोबत याचा परिणाम जो आहे देशातल्या प्रत्येक शहरामध्ये, गावागावामध्ये पाहायला मिळतोय. सर्व तरुण एकवटलेले आहेत केंद्र सरकारच्या विरोधात आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा जरी मागणी होत असते तरी त्या निमित्तानं केंद्र सरकारला थेटपणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केलं जात आहे. कुठं ना कुठं तरी येणारा सरकार हे बदलण्याचा वेळ आता आलेली आहे असं वारंवार उद्धव ठाकरे हे स्पष्ट करत आहेत.